श्री स्वामी समर्थ. बाळा थांब. हा व्हिडिओ स्किप करण्याआधी फक्त 10 सेकंद दे. कारण आज रात्री जे होणार आहे ते साधं नाही. तू हा व्हिडिओ बघतोयस म्हणजे हा योगायोग नाही. स्वामी समर्थांनी तुला इथे थांबवलंय. हो, तुलाच. आज रात्री जर तू हे ऐकलं नाहीस तर उद्या सकाळी उठल्यावर तुला पश्चात्ताप होईल. पण जर तू शेवटपर्यंत ऐकलंस, पुढच्या 24 तासांत असा चमत्कार होईल जो तू आयुष्यात कधीच अनुभवला नाहीस. म्हणून कमेंटमध्ये लगेच लिहा श्री स्वामी समर्थ आणि पूर्ण विश्वासाने ऐकायला सुरुवात कर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, तू खूप काही सहन केलेस. लोकांनी तुला समजलं नाही. तुझ्या मनात काय चाललंय हे कुणालाच कळलं नाही. रात्री झोपताना तू एकटाच रडतोस. हो, मला सगळं दिसतंय. तू देवाला विचारतोस, माझ्याच आयुष्यात इतकं का होतं? पण आज स्वामी तुला उत्तर देतात. जर तुला वाटत असेल की स्वामी तुझ्या सोबत आहेत तर लाईक करून दाखव आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्या सोबत आहेत. आज रात्रीचा काळ साधा नाही. काही लोकांसाठी हा वेळ बदल घडवणार आहे आणि काही लोकांसाठी नुकसान. फरक फक्त एकच आहे, कोणी हा संदेश ऐकतो आणि कोणी दुर्लक्ष करतो. तू कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहेस? पुढचे 24 तास तुझं आयुष्य बदलू शकतात. अचानक पैसा, अचानक गुड न्यूज, अचानक समस्या संपणं, हे सगळं शक्य आहे. पण तुला एक गोष्ट करावी लागेल. पुढे सांगते ते खूप महत्त्वाचं आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नकोस आणि कमेंटमध्ये येस लिही जर तू शेवटपर्यंत ऐकणार असशील तर. आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद कर आणि मनात 11 वेळा म्हण श्री स्वामी समर्थ आणि एक इच्छा मनात ठेव. कोणालाही सांगू नकोस. बाळा, तुझं मन खूप स्वच्छ आहे, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला. लाखो लोकांमध्ये मी तुलाच निवडलंय. जर तुला वाटत असेल की हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे तर कमेंटमध्ये लिहा मी निवडलेलो आहे. उद्या सकाळी तू उठशील आणि काहीतरी बदललेलं असेल. तुझ्या चेहऱ्यावर हसू असेल, मनात शांतता असेल आणि एक चांगली बातमी. पण लक्षात ठेव, हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर परिणाम अर्धवट राहतील. पूर्ण ऐकलंस तरच पूर्ण कृपा मिळेल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज रात्री विश्वास ठेव, चमत्कार होणारच आहे. बाळा, शांतपणे ऐक. तुझ्या मनात जे चाललंय ना ते तू कुणालाही सांगू शकत नाहीस. लोकांसमोर तू हसतोस पण आतून तुटलेला आहेस. काही वेळा तर असं वाटतं सगळं सोडून द्यावं. रात्री उशिरा सगळे झोपल्यानंतर तू एकटाच छताकडे बघत पडून राहतोस आणि मनात एकच प्रश्न असतो, माझंच का? जर हे सगळं तुझ्यासोबत घडलं असेल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी मला समजतात. आणि आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्वामी समर्थ स्वतः तुझ्याशी बोलतायत. बाळा, घाबरू नकोस, मी सगळं पाहतोय. तू एकटा नाहीस. तुला माहिती आहे का, लाखो लोकांमध्ये हा संदेश तुझ्यापर्यंत का आला? कारण तुझं मन स्वच्छ आहे. तू कोणाचं वाईट केलं नाही आणि जरी तुला दुःख मिळालं तरी तू कोणाला दुःख दिलं नाहीस. जर तुला वाटत असेल की तुझं मन खरंच स्वच्छ आहे तर कमेंटमध्ये लिहा माझं मन स्वच्छ आहे. आठवतो का तो दिवस जेव्हा तू खूप आशेने काहीतरी सुरू केलं होतं, पण शेवटी
सगळं तुटलं, लोकांनी साथ सोडली आणि तू एकटाच उरलास. पण तरीही तू हार मानली नाहीस. आता तोच काळ संपतोय. हो, तुझी वाईट वेळ संपतीये आणि एक नवीन सुरुवात होणार आहे. आज रात्रीपासून पुढचे काही मिनिट खूप महत्त्वाचे आहेत, कारण इथेच तुझं नशीब बदलणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नकोस. तुला कधी कधी जाणवतं का, अचानक मन शांत होतं, अचानक पॉझिटिव्ह वाटतं? तो काही योगायोग नाही, ती स्वामींची कृपा आहे. जर तुझ्यासोबत हे होत असेल, वारंवार हा व्हिडिओ दिसतोय, मनात अचानक आशा येते, जुने लोक परत संपर्क करतायत, तर समज बदल खूप जवळ आहे. जर तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात बदल जवळ आहे, तर कमेंटमध्ये लिहा, माझी वेळ आली आहे. आता पुढे मी तुला सांगणार आहे, आज रात्री तुला नक्की काय करायचंय आणि ते केल्यावर कसा चमत्कार होईल, जो तुझं आयुष्य बदलून टाकेल. पण त्याआधी एक छोटी गोष्ट लक्षात ठेव. विश्वास ठेवला तरच परिणाम दिसेल. शंका घेतली तर सगळं थांबेल. तयार आहेस ना पुढचं ऐकायला? कारण आता खरी सुरुवात होणार आहे. कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नकोस. आता शांत हो. आसपासचा आवाज कमी कर. जर शक्य असेल तर एकटं बस, कारण पुढे जे सांगणार आहे ते साधं नाही. डोळे हळूहळू बंद कर आणि एक दीर्घ श्वास घे. सोड. पुन्हा एकदा श्वास घे आणि सोड. जर तू खरंच डोळे बंद केले असतील, तर कमेंटमध्ये नंतर लिहा, मी अनुभवलं. बाळा, आज रात्री मी तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नकोस. जे काही हरवलंय ते परत मिळणार आहे. पण विश्वास ठेव. आता नीट ऐक. आज रात्री झोपण्यापूर्वी तुला एक छोटं काम करायचंय. पहिली स्टेप, शांत बस, डोळे बंद कर आणि मनात तुझी सर्वात मोठी इच्छा आठव. दुसरी स्टेप, आता हळूहळू 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी पूर्ण विश्वासाने. तिसरी स्टेप, शेवटी मनात फक्त एकच वाक्य बोल, स्वामी, मला विश्वास आहे, आता सर्व काही तुमच्यावर सोडलं. हे करताना मध्येच सोडू नकोस, कारण इथेच 90% लोक चुकतात आणि म्हणूनच त्यांना परिणाम दिसत नाहीत. आता कल्पना कर, उद्या सकाळ, तू उठतोयस आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे. फोनमध्ये एक गुड न्यूज आहे किंवा एखादी समस्या अचानक संपली आहे. ती फिलिंग अनुभव. जर तुला ती फिलिंग जाणवत असेल, तर कमेंटमध्ये लिही, चमत्कार सुरू झालाय. तुला कदाचित प्रश्न पडेल, आजचीच रात्र का? कारण आज तुझी एनर्जी आणि स्वामींची कृपा एकत्र आली आहे. हा मोमेंट रेअर असतो, दुर्मिळ असतो, आणि म्हणूनच तुला हा संदेश मिळाला. पण लक्षात ठेव, जर तू याकडे दुर्लक्ष केलंस किंवा अर्धवट केलंस, तर परिणाम थांबतील आणि तू पुन्हा त्याच चक्रात अडकशील. म्हणून शेवटपर्यंत राहा, कारण पुढे मी सांगणार आहे एक गुपित, जे फक्त काही लोकांनाच माहिती आहे. हे गुपित असं आहे, जे लोक विश्वासाने हे करतात त्यांच्यासाठी परिणाम खूप वेगाने दिसतात, पण जे शंका घेतात त्यांच्यासाठी काहीच बदलत नाही. आता पुढे मी तुला सांगणार आहे, त्या 24 तासात नक्की काय घडू शकतं आणि कसं ओळखायचं की चमत्कार सुरू झालाय. तयार राहा, कारण पुढचा भाग तुझा माइंडसेट बदलून टाकेल.
कमेंटमध्ये लिहा, मला विश्वास आहे, आणि या व्हिडिओला लाईक कर. आता नीट ऐक. पुढचे 24 तास साधे नाहीत. हे 24 तास तुझ्या आयुष्याला नवीन वळण देऊ शकतात. पण तुला ते ओळखता यायला पाहिजे. कारण चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात होत नाही. तो छोट्या संकेतांमध्ये येतो, आणि जो ते ओळखतो त्याचं आयुष्य बदलतं. पहिला संकेत, अचानक तुझं मन शांत होईल. जे विचार तुला त्रास देत होते ते हळूहळू कमी होतील, आणि एक वेगळीच शांतता जाणवेल. जर आधी कधी असं अचानक शांत वाटलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, मला शांतता जाणवलीये. दुसरा संकेत, तुला अचानक एखादी गुड न्यूज मिळेल. छोटी असू शकते, पण तीच पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात असेल. कदाचित एखादा फोन कॉल, एखादा मेसेज किंवा एखादी संधी. तिसरा संकेत, एक जुनी अडचण जी खूप दिवसांपासून चालू आहे ती अचानक सुटायला लागेल किंवा त्याचा मार्ग दिसेल. हे सायन्स लक्षात ठेव, कारण ते इग्नोर केले तर तू स्वतःच तुझा चमत्कार थांबवशील. खूप लोकांनी हेच केलं आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाला. एक व्यक्ती होती, खूप काळापासून नोकरीसाठी धडपड करत होती, आणि एक दिवस अचानक कॉल आला आणि त्याचं आयुष्य बदललं. हा काही योगायोग नव्हता, ती कृपा होती. आता स्वतःला विचार, हा बदल माझ्यासोबत होऊ शकतो का? उत्तर आहे हो, कारण तू निवडलेला आहेस. जर तुला वाटत असेल की तुझ्यासोबतही चमत्कार होणार आहे तर कमेंटमध्ये लिहा, माझं नशीब बदलणार आहे. पण एक गोष्ट, शंका ठेवलीस तर सगळं थांबेल. विश्वास ठेवलास तर सगळं चालू होईल. निवड तुझी. आता मनात एकदा धन्यवाद बोल. धन्यवाद स्वामी, कारण जे येणार आहे ते आधीच तुझ्याकडे येत आहे. पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच सगळं पूर्ण होणार आहे आणि तुला कळणार आहे की चमत्कार पूर्ण कधी होतो. कमेंटमध्ये लिहा, धन्यवाद स्वामी, आणि व्हिडिओ लाईक कर. बाळा, इतका वेळ तू शांतपणे ऐकलंस याचा अर्थ तू तयार आहेस बदल स्वीकारायला, आणि आजची रात्र तुझ्यासाठी खास आहे. आता पुढे जे सांगणार आहे ते खूप कमी लोक शेवटपर्यंत ऐकतात, आणि म्हणूनच त्यांना पूर्ण परिणाम मिळत नाही. बाळा, तुझं दुःख आता संपणार आहे. तू खूप सहन केलंयस, आता तुझी वेळ आली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता पूर्णपणे स्वतःला सोडून दे. सगळा ताण, सगळं दुःख स्वामींच्या चरणी ठेव, आणि मनात एकच बोल, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोडले. डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, कारण हाच तो मोमेंट आहे जिथे बदल सुरू होतो. आता लक्षात ठेव, पुढचे 24 तास तुला काहीतरी वेगळं जाणवेल, आणि तेव्हा आजचा हा क्षण आठव. जेव्हा तुला बदल जाणवेल परत ये आणि कमेंटमध्ये लिही, चमत्कार झाला. पण जर तू आज दुर्लक्ष केलंस तर ही संधी पुन्हा लगेच मिळणार नाही. म्हणून विश्वास ठेव आणि पूर्ण कर. आता शेवटी एकदा मनापासून बोल, धन्यवाद स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेव, सगळं योग्य वेळी होईल. हा व्हिडिओ जर तुला इथेपर्यंत पाहायला मिळाला असेल तर समज, हा योगायोग नाही, हा संकेत आहे. 90% लोक हा व्हिडिओ इथे सोडतात, पण जे शेवटपर्यंत राहतात त्यांचंच नशीब बदलतं. म्हणून आत्ता चॅनल सबस्क्राईब कर, कारण पुढचा संदेश कदाचित तुझ्यासाठीच असेल. भिवू नकोस, आजपासून तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.